हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. नंदीहराचा हरी नंदिकेश, श्री विश्वनाथ मनती सुरेश, सदाशिव व्यापक तापहारी, तुझवीन शंभो मज कोण तारे. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, सामान्य वैष्णव व शैवासाठी प्रदोष व्रत असते हे जाणून घ्या. हे प्रदोष व्रत बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण कृष्ण पक्षामध्ये आहे. शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू. आता प्रदोष व्रताचे काही ठळक नियम आपण लक्षात घ्यायचे आहेत, ते मी या ठिकाणी आपणास सांगत आहे. प्रदोष तिथीला दुपारी 4 वाजेपासून सुरुवात होत आहे. ती गुरुवारी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत असणार आहे. महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला जर आपल्या कुटुंबात अचानक अशौच आले असेल तर केवळ आपण उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्रजप सुरू ठेवावा. शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी, दारी वा मंदिरात कुठेही घेऊ नका. मित्रांनो, महादेवाच्या मंदिरात जाताना आपल्या सोबत काही पूजा साहित्य घेऊन जाता आले तर अवश्य घेऊन जावे, अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकावी. आज अग्नी पृथ्वीवर हजर नसल्याने शिवमंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकणार नाही, करू नका. मित्रांनो, आज प्रदोष असल्यामुळे ब्रह्मचर्याचे पालन करा. लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका, कधीही करू नका. मित्रांनो, गोमातेला ऋतुफळांचा घास व महानैवेद्य खाऊ घाला. आजच्या सूर्योदयापासून प्रदोष काळीची शिवलिंग पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा. उपवास काळात फळे व फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी, षडाक्षरी, शिवगायत्री, शिवमंत्राचा, गुरुमंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या जपत राहा. काम, क्रोध, विषय सेवन करू नका व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कटाक्षाने टाळा. मित्रांनो, सायंकाळी प्रदोषकाळी शुचिर्भूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिव मंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या संस्कृत व मराठी भाषेत करायचे आहे. किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल, तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा. लिंगाष्टक म्हणा, 108 शिवनामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर वाहा. मित्रांनो, आरती, कापूर आरती घ्या, घालीन लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या. मित्रांनो, आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा. वीरशैव लिंगात शिवभक्तांनी मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करण्याची गरज नाही, जर ते 2 वा 3 वेळा आपल्या इष्टलिंगाची पूजा विधिवत रुद्राभिषेकयुक्त करत असतील तर. शिवाय सदर इष्टलिंग दीक्षा विधित गुरुकडून मिळालेले असावे. ब्राह्मण व लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करावा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवेजोड, भस्मवडी, रुद्राक्षमाळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य दान करा. यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा. संपूर्ण प्रदोष काळात निम्ना पद्धतीने शिवगुणगान करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठण करा. शिवलीलामृत वा शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय आपण पठण करू शकता. यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिवध्याना देखील करावी. मित्र, अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी व्हा, समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा. कारण
कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रता संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.